नमस्ते सर, जनतेचा नमस्ते. अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मधून मी वंदना आपल्याशी बातचीत करत आहे. हो, नमस्ते मॅडम. आपण जे उपोषण केले आहे ते कोणत्या ठिकाणी केले आहे? जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर. तर सर मला सांगा की आपलं उपोषण कोणत्या मागण्या घेऊन आपण करत आहात? माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक ऐतिहासिक परिषद झाली होती 1920 साली. बर. त्या परिषदेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराज माणगावमध्ये आले होते. त्यामुळं माणगाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं गाव आहे. बर. त्या माणगावमध्ये गेल्या 15 वर्षापूर्वी शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून त्यांनी घोषणा केली होती. घोषणा केल्यानंतर माणगावमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2,38,00,000 रुपये हे लंडन हाऊस आणि हॉलिग्राफिक शोसाठी शासनाने दिले होते आणि त्याचं काम पूर्ण झालंय. ते पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा आणि उर्वरित जो स्मारकाचा आमचा आराखडा आहे, जवळपास तो 250 कोटीचा आराखडा आहे, तो आराखडा जशाचा तसा मंजूर करावा आणि लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घ्यावा यासाठी माणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये 26 जानेवारी रोजी ठराव पारित झाला गावच्या वतीने आणि संबंधित विभागाला निवेदन देऊन जर 15 दिवसाच्या आत जर ही सगळ्या मागण्या जर त्यांनी मान्य नाही केल्या स्मारकाच्या बाबतीत असणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या आणि नवीन निधीच्या, तर 12 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनासमोर आपण आमरण उपोषणाला सगळे गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ असं बसायचं ठरवलं होतं आणि तो ग्रामसभेला ठराव पारित झाला होता. आणि त्या अनुषंगाने आज 15 दिवस पूर्ण झाले म्हणून आम्ही आज 12 तारखेपासून सगळे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून कोणतेही प्रतिउत्तर आलेलं नव्हतं? आलेलं नाही. 15 दिवसात कोणतेही प्रतिउत्तर आले नाही किंवा त्यांनी आम्हाला मिटिंगला वगैरे काही बोलवलं नाहीत. त्यामुळे आमचं हे आजपासून आमरण उपोषणाचं आंदोलन सुरू झालं. बरं, ह्या सरकारने तुमच्या बाबतीत जो विचार केला नाही किंवा तुम्ही ज्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या नाहीत ह्याची फेटाळणी केली किंवा त्यांनी ते मनावरही घेतलं नाही, ह्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? नाही, शासनाला मला एवढंच सांगायचं आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसायला मिळालं, बरोबर, तुम्हाला उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसायला मिळालं, तुम्हाला आमदार होता आलं, तुम्हाला खासदार होता आलं, तुम्हाला पंतप्रधान होता आलं, म्हणजे एकंदरीत ज्या संविधानामुळं आज तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायला मिळतंय, तुम्हाला हजारो आणि कोट्यावधी रुपये तुमच्याकडे रस्ते गटर करण्यासाठी आहेत, वेगवेगळे इव्हेंट घेण्यासाठी आहेत, शासन आपल्या दारीसारखे इव्हेंट घेण्यासारखे आहेत, पण ह्या महामानवाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी तुमच्याकडे देण्यासाठी निधी नाही, तुम्हाला वेळ नाही, ते लोकार्पण सोहळा घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे. तर या ठिकाणी मला असं विचारावं वाटतंय सर की आताचं जे शासन आहे, आताचं जे सरकार आहे ते भारत सरकार म्हणून जास्त कार्यरत आहे की आणखी कोणत्या नावाने सरकार म्हणून कार्यरत आहे? आता हे सरकार हे कसं आहे, सरकार हे भारत सरकार किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राहिलंच नाही. जिथं जाईल तिथं ते फक्त प्रायव्हेट सरकार झाल्यासारखं झालंय, ते मोदी सरकार झाल्यासारखं झालंय. बर, यावर आपलं मत काय? हे माझं मत काय आहे, जे काय असेल तुम्हाला राजकारत्यांना तुम्हाला राजकारण करा, पण ज्यांच्या संविधानामुळे तुम्हाला जी खुर्ची मिळाल्या त्या संविधानकर्ते आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला ते लोकार्पण सोहळा घ्यायला तुम्हाला जर वेळ नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आपले जे महापुरुष असतील किंवा महामानव असतील ह्यांच्या खांद्यावर आपला देश चालला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य ह्या लोकांमुळे मिळालं, पण आत्ताचं जे शासन आहे, आत्ताचं जे सरकार आहे, तर ह्या महामानवांना किंवा ह्या थोर पुरुषांना कुठेतरी विसरत चाललंय असं म्हणायचं का? तसंच नक्कीच चाललंय. नसेल तर 15 दिवसापूर्वीच त्यांनी हा निर्णय दिला असता आणि शासन निर्णय पारित करून आम्हाला उर्वरित निधी पण दिला असता आणि लोकार्पण सोहळाही घेतला असता. बरं, आपल्या उपोषणासाठी सर आपल्याला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला व कोणकोणते पक्ष आपल्या पाठीशी उभे राहिलेत का? नाही, पक्षाचा असा मॅडम यात काही विषय झालेला नाही. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ज्या ज्याठिकाणी आता उदाहरणार्थ साजनी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला पाठिंबा मिळाला, तिळवणी ग्रामपंचायतीच्या वतीनं, चोका ग्रामपंचायतीच्या वतीनं पाठिंबा मिळाला, मुडशिंगी ग्रामपंचायतीच्या वतीनं पाठिंबा, चंदूर, वेगवेगळ्या ग्रामपंचायतीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तसेच वेगवेगळ्या ज्या आपल्या दलित संघटना आहेत किंवा इचलकरंजीचा बौद्ध समाज असेल, या सगळ्यांच्याकडून सर्व जाती धर्माचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. बरं, या तुम्हाला सर्व जाती धर्मांचा पाठिंबाही मिळत आहे, पण मला सांगा, आताच तुम्ही म्हटलं की प्रत्येक ग्रामपंचायतीचा तुम्हाला
पाठिंबा मिळत आहे. हो, हो. पण त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक पक्षाचेच कार्यकर्ते आहेत ना. हो तेच ना, म्हणजे सर्व पक्षीय पाठिंबा असल्यासारखंच आहे. त्या प्रत्येक गावाची ग्रामपंचायतीतून पाठिंबा द्यायला म्हणजे ज्या त्या पक्षाचा पाठिंबा आल्यासारखंच आहे. ओके. धन्यवाद सर. आपण मोलाचं सहकार्य केलं. जनतेच्या अधिकारनामा न्यूज चॅनलशी आपण संपर्क साधलात. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. जय भीम. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.